नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. सारखं एक सगळ्यांना आधार देणारं मोठं आरोग्याचं केंद्र असणारं हे मिरज शहर सतार उत्पादनाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर सतार पुरवण्याची क्षमता असणारं हे मिरज शहर अशा अनेक अर्थाने खरं तर ह्या मिरजेची ओळख मी त्या ठिकाणी बघत आलो. आणि ह्या बदलणाऱ्या काळामध्ये ह्या मिरजेमध्ये आम्ही नवं काय बघायला लागलो, मिरजेनं केलेल्या सुधारणा आम्ही बघायला लागलो का, मिरजेमध्ये येऊन आपल्याला काही चांगलं रोजगार मिळू शकतो, काम मिळू शकतं, आर्थिक दृष्ट्या सुबत्ता होऊन चांगलं जीवन मिळू शकतो. या काळामध्ये खरं तर या सगळ्यात आपण जाऊ शकलो का. आपल्या वाडवडिलांनी या शहरासाठी ओतलेलं रक्त असेल किंवा शहरासाठी मांडलेली पुण्याई असेल आणि त्यातून निर्माण झालेलं या शहराचं वैभव आज आम्हाला राखता आलं का. अशा अनेक प्रश्नांचं उत्तर खरं तर ह्या प्रकारच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे, या प्रभागामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला येतो, वर्षानुवर्षे एका कुटुंबाला तुम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून देत आलात आणि इतकी वर्ष ज्या वेळेला एखादा माणूस या विभागाचा प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि या प्रभागामध्ये प्रथम असणारे प्रश्न आपण सोडवू शकलो का, हा ज्या वेळेला विचार आपण मांडायचा प्रयत्न करतो, ज्याचा उल्लेख समितीने त्याच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी केला की तुमच्या ह्या पेट्रोल पंपाच्या समोरचं ड्रेनेज की ज्याच्यावर 85 कोटी रुपये आज अखेर खर्च झाला. मला वाटते जवळजवळ 15-20 वर्ष हे काम चालू आहे आणि आज अखेर हे काम पूर्ण होत नाही. म्हणजे मग आपण इतके वर्ष सांभाळलेली लोक काय करतात. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.